आम्ही बऱ्याच वेळा इंस्टाग्राम आणि याला रील्स येतात की सायकिक अटॅक्स होतात, सो हे नक्की काय असतं? सायकिक अटॅक सांगण्याआधी मी सांगेन की आपल्या या फिजिकल बॉडीभोवती म्हणजे शारीरिक आपल्या शरीराभोवती एक अदृश्य असे शरीर आहे ज्याला आपण ऑरा म्हणतो. राईट. हां, ज्याला इंग्रजीमध्ये ऑरा म्हणतात. आणि या ऑरामध्ये आपल्या अजून 7 लेयर्स आहेत, अजून 7 शरीरं आहेत. बरं. तर आणि जसं आपल्याला आपल्या या शारीरिक या शरीरामध्ये आपल्याला जसे ऑर्गन्स आहेत, अवयव आहे, तसंच आपल्याला त्या ऊर्जा शरीरामध्ये, मराठीत त्याला ऊर्जा शरीर असं म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये ऑरा म्हटलं जातं, त्यामध्ये चक्र आहेत. बरं. तर ऋषीमुनींपासून वेदांपासून जे ज्ञान मिळालं तिथे आपली 7 चक्र अशी सांगितलेली आहेत. पण 7 चक्र व्यतिरिक्त अधिक लहान मोठी अशी लघुचक्रही आहेत. बरं. जेव्हा स्पिरिट अटॅक होता तेव्हा एक जे आपण मूवीजमध्ये बघतो की एखादा स्पिरिट, एक आत्मा असा एक फॉर्ममध्ये आला आणि त्याने एखाद्याच्या शरीरात प्रवेश केला, तर तो प्रवेश शरीरामध्ये न करता तो प्रवेश जो आहे तो तुमच्या एनर्जी बॉडीमध्ये केला जातो. बरं. हां, आणि हा जो प्रवेश केला जातो हा अशा पार्टिकलच्या फॉर्ममध्ये असतो. अनेक लहान लहान पार्टिकल्स पासून एक सोल तयार झालेला असतो, ही शक्ती तयार झालेली असते आणि ही तुमच्या त्या ऑरा बॉडीमध्ये प्रवेश करते. बरं. तुमच्या कुठल्या तरी चक्रामध्ये हे पार्टिकल्स अडकलेले असतात आणि अचानक त्या व्यक्तीच्या बिहेवियर मध्ये, त्याच्या वागण्यामध्ये बदल होतो. तो अतिशय अग्रेसिव्ह नेचरचा होतो. अचानक त्याच्या आयुष्यामध्ये कायापालट होते की जसं आपण म्हणतो राजाचा रंक झाला. अचानक बिझनेसमध्ये लॉसेस होणं, जॉबमध्ये प्रॉब्लेम्स येणं, आळसपणा वाढणं, काही करू नये असं वाटणं. अशा अनेक गोष्टी त्याच्या आयुष्यात येतात. अचानक कर्ज वाढणं, पैशांचे प्रॉब्लेम्स सहजपणे होणं, अशा अनेक कठीण गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं आणि कळत नाही की नेमकं आपल्याला प्रॉब्लेम कुठून येतोय. कधी कधी हळूहळू या एनर्जीज ज्या असतात या खोलवर डीप लेवलवर तुमच्या मनावर परिणाम करायला सुरू करतात. आणि तरीही बऱ्याच जणांना हे समजत नाही की प्रॉब्लेम कुठून येतो आणि मग आपण सायकियाट्रिस्टची हेल्प घेतो. मग तुमच्या ब्रेनला अशा काही ट्रीटमेंट्स आणि अशी काही औषधं देऊन शांत केलं जातं. त्यामुळे व्यक्ती जास्तीत जास्त तास झोपून राहतो आणि मग समजत नाही की व्यक्तीमध्ये अशा प्रकारची एनर्जी आहे जी त्याला डिस्टर्ब करते. मग जेव्हा माझ्याकडे जेव्हा असे पेशंट्स येतात, असे क्लायंट्स येतात, तेव्हा त्यांचा ऑरा बघूनच समजतं की या व्यक्तीला असा प्रॉब्लेम आहे. हां, आणि मग काही क्रियांद्वारे त्यांना हील केलं जातं, क्लिअर केलं जातं. ओके. पण मग ॲस्ट्रॉलॉजी आणि तुम्ही जी मोडॅलिटी करता तर ह्याच्यामध्ये हे हँड टू हँड जातात का वेगवेगळ्या गोष्टी? बघा, ॲस्ट्रॉलॉजी हा अतिशय सुंदर असा विषय आहे. त्याला मी स्वतः ॲस्ट्रॉलॉजी बघते, करते, ट्रेनिंग देते. हा खरंच सुंदर असा सब्जेक्ट आहे. पण ॲस्ट्रॉलॉजीचं एक मी सांगते की आपण जन्म घेतला, आपण एका पर्टिक्युलर वेळेवर जन्म घेतलाय. ओके, त्या वेळेवरती काही नक्षत्र, काही प्लॅनेट्स तुमच्या त्या वेळेवरती कुठल्या कुठल्या तुमच्या 12 घरांमध्ये जाऊन बसलेत. आपण ती कुंडली मांडतो. पण त्याच वेळेवर आपण जन्म का घेतलाय असा जर आपण विचार केला तर आपल्या मृत्यूनंतरही आपल्याला एका जगामध्ये जावं लागतं, ज्याला स्पिरिट वर्ल्ड आपण म्हणतो. मृत्यूनंतरचं एक असं जग असतं जिथे तुम्हाला जावं लागतं. तिथे तुम्हाला तुमच्या आत्म्याचं हिलिंग केलं जातं. तिथे तुम्ही तुमचा एक सोल प्लॅन बनवता. हा सोल प्लॅन बनवता तुम्ही, हा प्लॅन तुम्ही अनेक वर्ष बनवत असता आणि अनेक प्रकारचे प्लॅन तुम्ही बनवलेले असतात, एकच प्लॅन नसतो. हा प्लॅन बनवताना तुमचे मास्टर्स, तुमचे गाईड्स, प्रत्येकाचे आपले स्पिरिट गाईड्स आहेत जे आपल्याबरोबर काम करत असतात, अदृश्य फॉर्ममध्ये असतात. हे आपल्याबरोबर असतात. त्यांच्या मदतीने तुम्ही एक तुमचा सोल प्लॅन बनवता आणि तुम्ही ठरवता, तुम्ही तुमचे पॅरेंट्स, तुमचे आई वडील, तुमची भावंड, तुमचं लाईफ पार्टनर, तुम्ही कुठे जन्म घेणार, कुठलं स्थळ, तुमचा जन्म आणि मृत्यू, तुमचे आजार, तुमची फायनान्शियल कंडिशन, तुमच्या जीवनात येणारे अडथळे, सगळं आपण ठरवलेलं असतं. आधीच प्लॅन असतं. त्यामुळे मी सांगते की देवाने तुमची डेस्टिनी घडवलेली नाही. कारण जेव्हा एखाद्याच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात तेव्हा आपण देवांना दोष देतो. मी एवढे नवस केले, मी एवढे उपवास केले, पण काही उपयोग नाहीये, का असं झालं, मी तर तुझी एवढी सेवा केली. पण जर परमेश्वर ही आपली आई आहे आणि एखाद्या आईने जर ठरवलं आपल्या 4 बाळांचं भविष्य लिहायचं,
तर ती कोणाचं जास्त चांगलं आणि कोणाचं वाईट असं कधीच लिहू शकत नाही. ती सगळ्यांचं समान लिहेल. तसंच परमेश्वराच्या बाबतीत आहे, कारण त्याने आपलं भविष्य लिहिलेलं नाही. आपलं भविष्य आपण ठरवलं आहे आपल्या सोल प्लॅनमध्ये. करेक्ट. आणि हा सोल प्लॅन जो आपण बनवलेला आहे त्यानुसारच आपण त्या वेळेमध्ये जन्म घेतो. मग त्या वेळेवर जे प्लॅनेट्स तिथे आहेत ते तुमच्या कर्मानुसार त्या हाऊसेस मध्ये आलेत. कारण तुमची 12 घरं म्हणजे तुमचं संपूर्ण आयुष्य आहे. आणि ते आले म्हणजे तुमचं 12वं घर आहे, तुमचं लॉसेस आहे. फर्स्ट हाऊस तुम्ही स्वतः आहात, सेकंड हाऊस तुमचं धनस्थान आहे, फोर्थ हाऊस तुमचं वास्तू आहे, तुमची आई आहे. असं प्रत्येक घरानं एक वैशिष्ट्य दिलेलं आहे. तर तुम्ही तुमचं जे सोल प्लॅन बनवलं त्यानुसार तुम्ही कुंडली बनवली आहे. आणि कुंडलीचं म्हणेन आपल्या जन्मपत्रिकेमध्ये जे प्लॅनेट्स आहेत हे तुम्ही बनवलेला प्लॅन आहे. पण आपण येताना परमेश्वराने आपल्याला जे दिलंय ते दिलंय आपल्याला फ्री विल. ओके. या फ्री विलनेच आपण पुण्यही करू शकतो, आपण पापही करू शकतो. असं असतं. तर आज आपण जे काही पुण्य करत आहोत, पुण्यकर्म ते आपल्या फ्री विलने आपण करत आहोत. आणि मग तुमच्या डेस्टिनीमध्ये एखाद्या पत्रिकेत ते दिलेलं आहे तुमच्या आयुष्यात असा तुमचा मोठा अपघात होणार आहे, तुमच्या आयुष्यात असा खूप मोठा लॉसेस होणार आहे किंवा असं काही दिलं असेल तर ते बदलण्याची एक शक्तीही तुम्हाला फ्री विलद्वारे दिलेली आहे. मग कुंडलीद्वारे हे कळतं की व्यक्तीला असा प्रॉब्लेम येणार आहे. मग तुम्ही असं कुठलं कर्म करा ज्यामुळे तुमचं पूर्ण कर्म बदलेल. तुमचं सोल प्लॅन बदलण्याचा फ्री विलही तुम्हाला दिलेला आहे. ओके. म्हणजे चेंज होऊ शकतो. हो. आणि आपण प्रत्येक जणही जेव्हा रात्री झोपतो आपण बऱ्याच वेळेला ट्रॅव्हल करतो, ज्याला ॲस्ट्रल ट्रॅव्हल असं म्हटलं जातं. आपण गाढ झोपेमध्ये असतो आणि आपण बऱ्याच वेळेला त्या स्पिरिट वर्ल्डला भेटही देतो, आपल्या मास्टर्सशी कम्युनिकेट करतो, आपल्या गाईड्सशी कम्युनिकेट करत असतो आपण. आणि जर आपल्याला वाटत असेल की मी सोल प्लॅन मध्ये खूपच त्रास लिहून आलेलो आहे आणि आता हा त्रास मला आता नाही सहन होते, तर तुम्ही जाऊन तुमच्या प्लॅनला चेंज करू शकता. आणि मग त्यामुळे हे बरंच चेंज होतं. तर कुंडली आणि पत्रिका बदलण्याचा हक्क आपल्याला आहे. कर्म बदला, पत्रिका नक्कीच बदलते, हे मी नेहमी सांगते.